तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण बघतोय क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि प्रॅक्टिस सेट 2.3 ही चालू आहे आणि ही एक्सरसाइज थोडीशी अवघड आहे. अवघड याच्यासाठी बाळांनो की क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये समजा सपोज एक्स स्क्वेअर, आपण पेन समजा रेड घेतोय, मी थोडी साईज वाढतो, एक्स स्क्वेअर प्लस 2x इज इक्वल टू 5. तर हा जो x चा कोइफिशियंट असतो त्याला 1/2 ने मल्टिपल करायचं. कितीने मल्टिपल करणार? 1/2 मल्टिपल बाय याचा कोइफिशियंट, x चा कोइफिशियंट. कोण x चा कोइफिशियंट? याचं करायचं स्क्वेअर. म्हणजे दोन दोन काय झाले? कट. किती राहणार? 1 चा स्क्वेअर. मग हा 1 चा स्क्वेअर म्हणजे किती असतो? 1. हा 1 इथं पण ऍड करायचा आणि इकडेही ऍड करायचा, दोन्ही साइडना ऍड करायचं आणि मग सॉल्व्ह करायचं. तर त्यालाच म्हणतात कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड. कोणती मेथड ही? कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड. कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड. कळलं? करू स्टार्ट. तर बघा, बघा काय प्रश्न बघा. एक्स स्क्वेअर काय बघा, हा एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 20 इज इक्वल टू किती? काय करायचंय? -20 ला तिकडे घेऊन जा. एक्स स्क्वेअर प्लस एक्स -20 तिकडे घेऊन जा. कळलं? इथपर्यंत काय अडचण? अच्छा, आता याचा जो कोइफिशियंट आहे 1/2 इंटू कोइफिशियंट ऑफ एक्स, कोइफिशियंट ऑफ एक्स याचा करायचा स्क्वेअर. 1/2 लिहा. याचा कोइफिशियंट किती रे? याचं काय करायचं? स्क्वेअर. 1/2 1 इंटू 1 काय झालं? 1. 2 तसेच. याचा स्क्वेअर करा. 1 चा स्क्वेअर 1, 2 चा स्क्वेअर किती? 4. 1/4. हे 1/4 दोन्ही साइडला ऍड करायचे. काय करणार? बोला. एक्स स्क्वेअर प्लस एक्स इज इक्वल टू 20 होते ना. इकडे 1/4 ऍड, तिकडे 1/4 ऍड, दोन्ही साइडला ऍड. 1/4 ऍड ऑन बोथ साइड, ऍड ऑन बोथ साइड. काही फरक पडणार का दोन्ही साइडला ऍड केला? नाही. एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1/4 इकडे ऍड कर, इकडे 20, परत इथे किती ऍड करू? 1/4. आणि याचं वर्गमूळ काढा. एक्स स्क्वेअरचा वर्गमूळ किती राहणार? एक्स. आणि 1/4 चा वर्गमूळ काढा. 1/2. हा इथं चिन्ह कोणते? प्लस आहे ना, तर प्लस लावा. मायनस असलं तर 1/2 चा याचा याचा क्रॉस गुणाकार करा. 20 चोक 80 आणि 1 किती झाले? हे बघा, 20 चोक किती झाले? 20 गुणिले 4, 20 चोक 80 प्लस 1 भागिले 4. 20 चोक 80 आणि 1 किती झाले? 81. 81 बाय किती आलं? आता बोथ साइड टेकिंग स्क्वेअर रूट. बोथ साइड टेकिंग स्क्वेअर रूट. एक्स प्लस 1/2 चा स्क्वेअर आहे ना, इज इक्वल टू 81/4. बोथ साइड टेकिंग स्क्वेअर रूट. बोथ साइड सांगा. टेकिंग स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूट काय काढणार? सांगा. कोणतं रूट? सांगा मग. एक्स प्लस 1/2 चा स्क्वेअर, याचं काय? स्क्वेअर रूट. 81/4 याचं काय? स्क्वेअर. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट काय झालं? एक्स अपॉन किती? 1/2. 81 चं स्क्वेअर रूट किती असतं? 9. आणि 4 चं स्क्वेअर रूट काय असतं? 2. ते प्लस पण असतं आणि मायनस पण असतं. किती असतं? बोला. प्लस पण आणि मायनस पण दोन्ही असतात. एकदा प्लस आणि एकदा मायनस. मला असं सांगा, x/2 इज इक्वल टू किती? 9/2 प्लस नंतर x 1/2
हे 9/2 प्लस होते ना, एकदा काय राहणार, हे इकडे घेऊन जा 9/2, हे 1/2 प्लस आहे ना, इकडून काय आले 9 मधून 1 गेला 8/2, 2 चोक 8, x ची किंमत 4. बघा आन्सर आहे 1/2 इकडे घेऊन जा, 1/2 इकडे घेऊन जा, -9/2 -1/2, हे -9 आणि हे -1, पाया सेम आहे ना, -9 आणि 1 -10, 10/2 -5. पहा तो उत्तर आहे का, सोपं आहे ने, शायद आज शिकवलं नसेल. हा सोपी मेथड कळाली की याच मेथड करायचं. काय करायचं कळलं काय, एकचा कोएफिशियंट घ्या जो असेल तो, पण इथं नेहमी एकच पाहिजे. इथं 2 असले तर 2 ने भाग द्या, 3 असले तर 3 ने भाग द्या, 4 असले तर 1 राहिल्याने काही फरक पडत नाही. कळलं नक्की. दुसरा प्रश्न घेऊ. आता हे लगातार घेतल्याने लगेच क्लिअर होऊन जाईल. सांगा आता पटकन, तुम्ही सांगा. x² 2x -5 = 0, -5 तिकडे घ्या, हा +5. फॉर्म्युला काय, 1/2 इंटू कोइफिशियंट ऑफ x, याचा काय करू स्क्वेअर, 1/2 कोइफिशियंट ऑफ x चा किती 2, 2 चा स्क्वेअर, 2 2 कट किती आहे 1. बोथ साइड ऍड x² + 2x, हा आता +1 आणि इकडे 5 +1, x², हा 2x + 1, 5 आणि किती झाले. आता ह्या पा याचं वर्गमूळ काढायचं, कोणाचं, हा याचं वर्गमूळ x, या 1 चं काय राहणार 1च, याचं काय करू होल स्क्वेअर, काय 6, बोथ साइड टेकिंग, हा बोथ साइड टेकिंग, बोला बोथ साइड टेकिंग स्क्वेअर रूट, बोथ साइड टेकिंग स्क्वेअर रूट. मग x + 1 चा स्क्वेअर, हा 6 चा स्क्वेअर रूट, स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट काय झालं √6. √6 म्हणजे 3 2 6, √6 म्हणजे किती 3 2 6, हे +1 आहे ना, इकडे घेऊन जा, √6 आहे ना, हा मग आता एकदा प्लस आणि एकदा बदल, x + 1 = ±√6. मग x + 1 झालं उत्तर याचे, असं लिहा √6 लिहा, और असं लिहा x + 1 -√6 लिहा. आहे का आन्सर पा. तर 1 ला तिकडे घेऊन जा, नाही घेऊन जा, असं एवढं. ठीक आहे ना, याला तुम्ही शिफ्ट करू शकता ना, तिकडे घेऊन जा, √6 +1 इकडे आल्यावर का होणार, और x -√6 आहे, हा +1 इकडे आल्यावर -1. परत तुम्ही याच्यात अजून करू शकता, मायनस चिन्ह कॉमन काढा, √6 + 1, असं पण आहे, असं दोन्ही चालत, दोन्ही आलं का, सोपं आहे ना, क्लिअर. काय अडचण कोणाला, घेऊ दुसरा प्रश्न, 2-2 मिनिटं सॉल्व्ह करून देतो मी, काही ताण नाही घेतो. m² आता वाजू द्या ते जे, हा -3 आहे ना, हा सांगा तुम्ही काय करू, नाही फॉर्म्युला लावा ना, 1/2 कोइफिशियंट ऑफ x याचा होल स्क्वेअर, हा 1/2 कोइफिशियंट किती -5, याचं काय करू स्क्वेअर, 5 चा निगेटिव्हचा स्क्वेअर पण पॉझिटिव्ह असतो, आणि 2 चा स्क्वेअर किती 4, लिहा तो m² -5m + 25/4 -3 + 25/4, बरोबर आहे ना. याचं वर्गमूळ काढा, m चिन्ह कोणतं आहे मायनस,
25चं स्क्वेअर रूट 5, 4चं स्क्वेअर रूट किती 2, याचं करायचं स्क्वेअर आणि 4 त्रिकी झाले 12, 25 आहे का 25, याच्या खाली काही नाही 1, 4 त्रिक 12, 25 1 25, 4 1 4, 12 25 काढा 13, 13/4, 13/4 m मायनस 5/2 याचं करायचं स्क्वेअर 13/4, बोथ साइड टेकिंग स्क्वेअर रूट, बोथ साइड टेकिंग काय स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट काय झाले कट, राहतच काय मग m मायनस 5/2 इज इक्वल टू हा याला 13 रूट 13 लिहा, 4चं स्क्वेअर रूट सांगा 2 प्लस पण आणि मायनस पण. मग आता सेटलमेंट करा m मायनस 5/2 इज इक्वल टू प्लस रूट 13/2 आणि नंतर m मायनस 5/2 मायनस रूट 13/2 बरोबर आहे का. हा इकडे शिफ्ट करून द्या m इज इक्वल टू रूट 13/2 मायनस 5/2 म्हणजे प्लस पाया सारखा आहे ना, रूट 13 प्लस 5 अपॉन 2 पार उत्तर आहे का. आणि इकडे सांगा हे मायनस होईल, मायनस रूट 13/2 मायनस इकडे येऊन काय झाले प्लस, तर याला तुम्ही याला असे लिहू शकता 5/2 मायनस रूट 13/2 असे लिहायला काही अडचण नाही, 5 मायनस रूट 13 आपण 2 असे लिहायला काही अडचण नाही, किंवा याला असे लिहू शकता 5 प्लस रूट 13 आपण 2. फक्त सुरुवात मायनस नाही करायची, काय नाही कळलं आहे का आन्सर, नक्की आहे ना. असं लिहा किंवा मायनसचं चिन्ह कॉमन काढा, ते करू शकता. ठीक आहे क्लिअर, किती झाले 3. आता चौथ्या प्रश्नामध्ये डायरेक्ट करता येणार का नाही, इथे किती आले 9, 9 आल्यामुळे काय झालं सांगा ना, 9 आल्यामुळे काय इक्वेशन डिवाइडेड बाय 9, तुम्ही सांगा 9y² अपॉन 9, 12y अपॉन 9, 2 डिवाइडेड बाय 9, 0 डिवाइडेड बाय 9, बस बोथ साइड 9 9 कट y², 3 चौक 12, 3 त्रिक किती 9, अच्छा हे 2/9 आहे प्लस 2/9 इज इक्वल टू किती 0, 2/9 तिकडे घेऊन जा मायनस y² 4/3y मायनस 2/9 प्लस 2/9 होते ना, इकडे आल्यावर काय झाले मायनस. आता काय करू बोला, हा काय करायचं बोथ साइड. आता ते कोएफिशिएंट पहा, कोएफिशिएंट ऑफ y, कोएफिशिएंट ऑफ y म्हणजे 1/2 इंटू कोएफिशिएंट ऑफ y किती -4/3, याचं काय करायचं स्क्वेअर, फॉर्म्युला आहे तो का नाही. मग बे दोन्ही 4 मायनस 2/3 याचा काय करू स्क्वेअर, 2चा स्क्वेअर 4, 3चा स्क्वेअर 9, 2चा स्क्वेअर 4, 3चा स्क्वेअर काय 9, किती आलं ते 4/9 किती आलं. मग y² किती ते इक्वेशन -4/3y इज इक्वल टू किती होतं -2/9. काय करू आता 4/9 इकडे ऍड करा आणि तिकडे ऍड करा, सांग रे y² 4/3y प्लस 4/9 मायनस 2/9 प्लस 4/9 बरोबर आहे का. हा आता बोथ साइड टेकिंग स्क्वेअर रूट, बोथ साइड टेकिंग स्क्वेअर रूट, स्क्वेअर रूट सांगा मग या y² चा y शेवटची पहिली टर्म घ्यायची, शेवटची घ्यायची, चिन्ह कोणतं मायनस आहे म्हणून मायनस, प्लस राहिलं तर प्लस. 4चं काय 2, 9चं काय रे 3, याचं काय करायचं स्क्वेअर. आता हे पाया सारखा याचा 4 मधून 2 काढा, 2 + 4 अपॉन 9 सांगा, 4 मधून 2 गेले 2, 2 अपॉन 9 y - 2/3
याचं काय करू स्क्वेअर 2/9 कळालं का बोथ साइड टेकिंग. मग आता हे स्क्वेअर रूट काढावं लागेल आपण. स्क्वेअर रूट काढलं नाही ना इथं काढून बोथ साइड टेकिंग स्क्वेअर रूट येतं काय सांग. हा स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट काय झाले कट. y-2/3 हे √2 तसेच 9चं स्क्वेअर रूट काढताय 3 प्लस पण आणि मग परत 2 तुकडे करायचे y-2/3 इज इक्वल टू √2/3 बरोबर आहे का. y-2/3 मायनस √2/3 किती सांग आता. हे -2/3 घ्या तिकडे √2/3 प्लस 2/3 y इज इक्वल टू √2 + 2 अपॉन 3 y ची किंमत आली 2 + √2/3 बरोबर आहे का. हा आणि इकडची मायनस घ्या इकडे y -√2/3 -2/3 इकडे आले प्लस झाले लिहिताना याला असं लिहू शकता 2/3 -√2/3 मग काय राहणार 2 - √2/3 बघा रे आन्सर आहे का. काय अडचण काहीच फरक पडत नाही त्याच्याने काही फरक पडत. ठीक आहे कळालं किती आला 5 आणि 6 झाला काय 15 मिनिटात इकडे तिकडे झालं तसंच अरे 12वीचा सिलेबस होतो आमच्याकडून एका महिन्यात किती 10वीला काय हवेत उडवतो आम्ही. 2y² + 9y + 10 इज इक्वल टू 0. जर भारताची टीम बांगलादेश सोबत खेळतीये काय होणार प्रत्येक बॉलला चौके छक्केच लागणार ना का नाही लागणार. 2y² + 9y + 10 इज इक्वल टू किती आहे 0. इक्वेशन डिवाइड बाय किती रे 2 कारण इथं 2 नाही पाहिजे y² लिहू का डायरेक्ट जाऊ दे एक स्टेप करतो प्लस 9y डिवायडेड बाय 2. हा हे 10 इकडे घेऊन टाकू का -10 डिवायडेड बाय 2 2 5 10 2 2 कट y² प्लस 9/2y 2 5 -5 ना. आता काय करू कोइफिशियंट पकडा कोइफिशियंट ऑफ y ना. हा त्याचं काय करायचं स्क्वेअर मल्टिपल बाय किती 1/2 असं ना 1/2 इंटू कोइफिशियंट ऑफ y 9/2 याचं काय करू स्क्वेअर 9/2 बेदोनी 4 झाले ना 9/2 बेदोनी 4 याचं काय करू स्क्वेअर 9चा वर्ग 81 3 81 2 4चा वर्ग 16 बरोबर ना. हे बघ 1/2 केलं 9/2 कोइफिशियंट आहे त्याचा स्क्वेअर केला 2 2 4 झाले 9चा वर्ग केला 81 16 लिहा आता y² + 9/2y हा प्लस 81/16 -5 प्लस 81/16 बोथ साइड ऍड करावं लागतं. कोणत्या साईडला दोन्ही साईड. मग याचा स्क्वेअर रूट काढा y याचा स्क्वेअर रूट काढा 81चा स्क्वेअर रूट काय 9 आणि 16चं काय 4. आता परत याचा स्क्वेअर करा आणि 16 × 5 = 80 16 × 5 = 80 प्लस 81 अपॉन 16 81 मधून 80 काढा 81 मधून 80 काढा 1 ना अपॉन y प्लस किती 9/4 याचा स्क्वेअर हा किती 1/16 किती रे. हा याचं काय करू आता टेकिंग स्क्वेअर रूट. हा कट झालं ना ते. हा स्क्वेअर रूट काढावं लागेल लगेच करू का एका स्टेप मध्ये स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट कट y + 9/4 1/16चं स्क्वेअर रूट सांगा 4 प्लस पण आणि मायनस y + 9/4 इज इक्वल टू 1/4 और y + 9/4 -1/4 बरोबर आहे का. इकडे शिफ्ट करून द्या 1/4 -9/4
वाय 1 मधून 9 गेले भागिले 4 -8/4 4 दुनी 8 उत्तर आलं -2. किती इकडे घे बरोबर आहे ना इकडे घेऊन -1/4 9/4 इकडे घेऊन जा -9/4 मग हे y -1 -9 भागिले 4 y ची व्हॅल्यू -10/4 मग 2 5 10 आणि आपण 2 2 4 असंच आहे का 5/2 आहे ना y -5/2 आहे ना किती झाले 5 आता किती आहे 6 किती आहे सांग आता 5x² = 4x + 7 तर 4x ला एक अलीकडे आणा 5x² - 4x = 7 इक्वेशन डिवाइड बाय 5 5x² भागिले 5 4x भागिले 5 7 भागिले 5 5 5 कट x², 4/5x = 7/5. काय काय ऍड करायचं सांगा परवा कोएफिशिएंट ना कोएफिशिएंट 1/2 इंटू कोएफिशिएंट ऑफ कोण आहे x याचं काय करू स्क्वेअर 1/2 इंटू -4/5 याचं काय करू स्क्वेअर 1 थांबा बे दोन्ही -2 ना अच्छा काही मध्ये आलं ना कोणी काही डिस्टर्ब होतं हा काय झालं बे हे 2 होते ना बे दोन्ही 4 किती झाले आपण 5 याचा सांगा 4/25 बघ काय ते इक्वेशन पहा x² नंतर किती -4/5x प्लस 4/25 है ना आणि इकडे परत 7/5 क्लास 10th प्लस किती रे सगळ्या विद्यार्थ्यांनी 4/25 आज नक्की का आपण नवीन चॅप्टर स्टार्ट करतोय क्वाड्रॅटिक आता सांगा x² क्वाड्रॅटिक इक्वेशन अतिशय महत्त्वाचं चॅप्टर सगळ्यात जास्त एक्सरसाइज बोथ साइड टेकिंग स्क्वेअर रूट ना पहिले प्रश्न लिहून घ्या x² -4/5x + 4/25 आणि हे किती रे भाऊ 7/5 याला 5 ने मल्टिपल करून द्या काही फरक पडत नाही वरती आणि खाली आणि इथं काय 4/25 आता x² चा स्क्वेअर रूट काढा x हे 4 चं काढा 2 चिन्ह कोणतं रे मायनस आहे ना लगे मायनस 4 चं स्क्वेअर रूट 2 25 चं 5 याचा स्क्वेअर आता 7/5 हा खाली 25 4/25 बेस सेम आहे का मग x - 2/5 याचा स्क्वेअर 35 आणि 4 किती झाली 39 का आपण 25 बोथ साइड टेकिंग परत स्क्वेअर रिकाम धंदे एकदा स्क्वेअर करा परत स्क्वेअर रूट करा परत स्क्वेअर करा परत स्क्वेअर रूट काढा म्हणजे स्वेटर घाला परत काढा परत घाला परत काढा बरोबर आहे का तेच आहे ना एकदाच काय आला काढा आणि परत काय आला रिकाम करा बरोबर आहे म्हणजे एकदा स्क्वेअर करा परत स्क्वेअर रूट काढा परत स्क्वेअर करा परत स्क्वेअर रूट काढा कोण शिकवले बरोबर आहे का हा ना मग सांग आता काय भानगडे रिकाम धंदे 2/5 याचा स्क्वेअर करा नंतर 39/25 हे बरोबर सांगा स्क्वेअर रूट कट x - 2/5 परत हे स्क्वेअर रूट काढल्यावर प्लस पण असतं आणि मायनस पण असतं प्लस पण आणि मायनस आता रूट 39 तसेच 25 चं 5 आता सेटलमेंट करायची आपल्याला का नाही ठीक आहे मग x - 2/5 = प्लस रूट 39/5 नंतर x - 2/5 हा मायनस रूट 39/5 किती ते तिकडे शिफ्ट करा x रूट 39/5 -2/5 इकडे ना प्लस 2/5
एक्स इज इक्वल टू 2 प्लस रूट 39/5 झाला ना. इकडचं सांगा ते तिकडे घेऊन जा. 2/5 मायनस रूट 39/5 चालतं ना. हे मायनस होते इकडे येऊन काय झाले प्लस. याला तुम्ही असे लिहू शकता 2 मायनस रूट 39/5 आहे का आन्सर. संपली का एक्सरसाइज. धन्यवाद मित्रांनो. मोजून 15 ते 20 मिनिटात एक्सरसाइज संपलेली आहे. प्रॅक्टिस करा आणि असंच परीक्षेत लिहायचं. जसं जमतं तसं लिहायचं, मार्क भेटतात. काय जसं जमतं तसं लिहायचं. कारण मग कॉफीची लँग्वेज तर लगेच कळून जाते की विद्यार्थी काय करतोय आणि काय नाही करत आहे. मार्क कमी पडतात. जिथं 4 मार्क ते 3च पडतात, 2च देतात. त्याला लगेच कळतं हे पोरग काहीतरी चिटिंग बिटिंग करेल काय. आणि इथं फास्ट अॅक्युरसी कळत. स्टॉप कर.